हल्ली मोबाईलवर एवढे ॲप्स आहेत, गेम्स आहेत, ते खेळा ना. तुमच्या कष्टाच्या पैशांशी कशाला सही आहे म्हणून खेळत बसताय? अहो, त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथे अज्ञात चोरट्यांनी धार्मिक स्थळाला लक्ष्य करत रेणुका देवी मंदिर येथील दानपेटी फोडून सुमारे 25 ते 30 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना आज मंगळवारी उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भाविकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही चोरी 23 फेब्रुवारी रोजी रात्री 10 ते 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 या कालावधीत घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दानपेटी फोडून त्यातील रोकड चोरून नेली. या प्रकरणी पोलीस पाटील सौ सुरेखा विलास जाधव राहणार शिरसगाव यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 331(4) व 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल निजाम शेख हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान धार्मिक स्थळांवर झालेल्या या चोरीमुळे गावात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ व भाविकांकडून होत आहे. दरम्यान सदर घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून त्या आधारे पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली आहे.